आणखी एक मोठी बातमी आहे। शेतकऱ्यांच्या कांद्याचे दर स्थिर राहावेत यासाठी केंद्र सरकारनं नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय घेतला। मात्र यात देखील गैरव्यवहार होत असल्यामुळे राज्य सरकारनं यावरती नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतलाय। आता या नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचं उघड झालंय। त्यामुळे नाफेड आणि एनसीसीएफच्या अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याची मागणी केली जाते। नाशिकमधल्या नाफेड कार्यालयाबाहेर या संदर्भात आंदोलन केलं जाणार आहे। बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार करणाऱ्यांवरती कारवाईची मागणी करण्यासाठी यासाठी काल संसदेच्या बाहेर विरोधी खासदारांनी आंदोलन सुद्धा केलं, कांद्याच्या माळा गळ्यात घालून। आणि आता नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीचा निर्णय जो घेण्यात आला त्यामध्ये गैरव्यवहार होत असल्यामुळे राज्य सरकारनं यावरती नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला। आता यात नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीत मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार उघड झालाय, त्यामुळे आंदोलन केलं जाणार आहे नाशिकमध्ये। याच संदर्भात माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी लक्ष्मण घाटोळे यांच्याकडनं। लक्ष्मण, या काय नेमका भ्रष्टाचार झाल्याचा आरोप आहे ज्यासाठी आंदोलन केलं जाणार आहे? श्वेता, खरं तर केंद्र सरकारने नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीचा एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला होता। नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी का केली जाते हे अगोदर समजून घेणं महत्त्वाचं आहे। नाफेड आणि एनसीसीएफ कांदा तेव्हाच खरेदी करते जेव्हा कांद्याचे भाव वाढतात किंवा कांद्याचे भाव पडतात। कांद्याचे भाव स्थिर राहावे यासाठी नाफेड एका विशिष्ट दराने कांद्याची खरेदी करत असते आणि त्यासाठी केंद्र सरकार त्याला अनुदान देखील देत असतं आणि कोट्यवधी रुपये केंद्र सरकार या नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदीसाठी खर्च करतात। मात्र गेल्या काही वर्षांपासून नाशिकमध्ये जी नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून कांदा खरेदी केली गेली त्या नाफेड आणि एनसीसीएफच्या कांदा खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाला। हा गैरव्यवहार नेमका काय होता तर ज्या दर्जाचा कांदा नाफेड एनसीसीएफने खरेदी करायला हवा होता, जितका पैसा ते त्या शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांना देत होती त्या तुलनेत कमी दर्जाचा कांदा खरेदी केला, बुरशी लागलेला कांदा खरेदी केला, खराब असलेला कांदा खरेदी केला। त्याचबरोबर पोर्टल जे नाफेड आणि एनसीसीएफचे पोर्टल ज्यावेळेला तपासले गेले त्यामध्ये 200 शेतकऱ्यांची नोंद करण्यात आली आणि प्रत्यक्षामध्ये 100-125 शेतकऱ्यांकडून कांदा खरेदी केला गेला। हा सगळा गैरव्यवहार कधी समोर आला? ज्यावेळेला नाफेड आणि एनसीसीएफच्या विरोधात मोठ्या प्रमाणात तक्रारी झाल्या। या तक्रारीनंतर राज्य सरकारनं 18 जुलै 2025ला एक शासन आदेश काढला आणि राज्य सरकारची एक दक्षता समिती त्यावर नेमली आणि या दक्षता समितीच्या तपासणीमध्ये हा सगळा गैरव्यवहार जो आहे तो समोर आला आणि नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून होणाऱ्या कांदा खरेदीमध्ये गैरव्यवहार होत असल्याचं समोर आलं। आता या सगळ्या मुद्द्याला हेरून काँग्रेसकडनं मात्र आंदोलन केलं जाते। नाशिकमधल्या नाफेड एनसीसीएफचं जे कार्यालय आहे, माझ्या मागच्या बाजूला हे जे नाफेड आणि एनसीसीएफचं जे कार्यालय आहे त्याच कार्यालयाच्या बाहेर आज बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वामध्ये आंदोलन केलं जाणार आहे। धडक मोर्चा या ठिकाणी काढला जाणार आहे आणि त्यासाठीची तयारी जी आहे ती केली जाते। आणखी जर ही दृश्य बघितली तर आता अशा पद्धतीचा एक मोठा पंडाल या ठिकाणी टाकण्यात आलेला आहे आणि याच ठिकाणी जवळपास हजारो शेतकरी जे आहे ते एकत्र जमतील आणि नाफेड आणि एनसीसीएफच्या माध्यमातून जी कांदा खरेदी केली जाते त्यामध्ये जो भ्रष्टाचार केला जातोय या सगळ्या विरोधामध्ये आवाज उठवण्याचं काम आज काँग्रेसच्या माध्यमातून केलं जाणार आहे। काँग्रेसने पुन्हा एकदा आक्रमक पवित्रा या नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीच्या माध्यमातून घेतलेला आहे। कांद्याचा प्रश्न वाटतो तितका सोपा नाहीये। याच कांद्याने आजपर्यंत अनेक खासदार जे आहे ते लोकसभेमध्ये पाडलेले आहे। भारती पवार ज्या भाजपच्या खासदार राहिलेल्या होत्या, मंत्री राहिलेल्या होत्या, त्यांना देखील याच नाफेडच्या आणि एनसीसीएफच्या गैरव्यवहारामुळे पराभव स्वीकारावा लागला होता। ते देखील त्यांनी काही दिवसांपूर्वी माध्यमांशी बोलताना मान्य केलेलं होतं। मात्र असं सगळं असताना देखील नाफेड एनसीसीएफवरती नियंत्रण राहिलेलं नाहीये। परराज्यातील जे अधिकारी आहे, परप्रांतीय अधिकारी जे आहेत त्यांचा मनमानी कारभार या नाफेड एनसीसीएफच्या कांदा खरेदीत सुरू आहे आणि म्हणून आता हे काँग्रेसने आक्रमक होत या शेतकऱ्यांचा आवाज बुलंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे दुपारी 12 वाजता जे आंदोलन नाशिकमध्ये केलं जाणार आहे त्यासाठी बाळासाहेब थोरात असतील, राजाराम पानगावाने असतील, इतर स्थानिक नेते जे आहेत ते देखील या आंदोलनाला उपस्थित राहणार आहे। एक जोरदार तयारी या ठिकाणी करण्यात आलेली आहे, त्याची ही सगळी दृश्य आपण बघतोय आणि 12 वाजता दुपारी बरोबर या आंदोलनाला प्रत्यक्षामध्ये सुरुवात होईल। त्यामुळे मोठी गर्दी या आंदोलनाला असणार आहे। श्वेता, लक्ष्मण, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।